प्रेक्षकांमध्ये बसलेले सर्व जाणते नेते मंडळी, त्यांना अभिवादन करून या मुलाखतीच्या कार्यक्रमाला सुरुवात करते. ह्या सगळ्यामध्ये काही चूक झाली तर त्याची माफी आधीच मागते आणि या मुलाखतीच्या कार्यक्रमाला आपण सुरुवात करूया. सरांनी खरं आमच्या शाळेत जेव्हा हे सगळं प्रदर्शन झालं त्यावेळेला ते मला चुकलं. त्यामुळे मला असं वाटलं की एक दिवस मेसेज ड्रॉप झाला व्हॉट्सअपच्या स्क्रीनवरती आणि एवढ्या वेळ्या गोष्टी आहेत आणि अशी व्यक्तिमत्व आपल्या शाळेला भेट देणार आहेत. त्यावेळेला नेमकं मला चुकणार होतं ते. म्हटलं ठीक आहे, आता काही गोष्टी राहतात आपल्याला. ते कधी कधी एखादं सर्कल पूर्ण होतं विचारांचं आणि कृतीचं. असं झालं की इथे संधी मिळाली सरांशी आता आपण बोलू शकतो, गप्पा मारू शकतो. सगळा बायोडेटा हातात घेतल्यानंतर तो वाचता वाचता संपत नाही येतो आणि विचार करायला भाग पाडलं त्या बायोडेटातून वाचताना की एक व्यक्ती इतके नानापदर असंख्य व्यक्तिमत्व अनुवाद करणे, व्याख्यान करणं, प्रवचन करणं, थोडंसं कीर्तनात्मक सुद्धा, त्याच्यानंतर वारीला जाणं, म्हणजे विविध गोष्टी आहेत. विविधांगी विकास आपला होणार आहे त्यानंतर. तर मी सुरुवात करते. अगदी सुरुवातीला असं मला तुम्हाला विचारावं असं वाटतं की या सगळ्या वैविध्यपूर्ण जे तुमचे विचार आहेत आणि नुसते विचार नाही आहेत तर त्याच्यामध्ये त्याची कृती आहे, ठाम काही मतं आहेत. तर ही सगळी ठाम मतं होण्यासाठी, कृती होण्यासाठी, नुसता विचार न करता त्याचं आचरण होण्यासाठी हे सगळे जे बीज आहेत ते कदाचित तुमच्या शाळेत आहे का आणि तुमच्या कुटुंबातूनही तुम्हाला मिळालं आहे का. तर तुमची शाळा जिथे आपण सगळेजण घडत असतो आणि कुटुंब जे आपल्याला घडवतं याविषयी ऐकायला मला आवडेल. प्रथमतः सर्वांना नमस्कार. आवाज बरोबर येतो. मी रायगड जिल्ह्यातला पेणजवळ ओवळशी नावाचे गाव आहे. त्या गावामध्ये अत्यंत समृद्ध असं ते गाव आणि सर्व प्रकारचे उत्सव त्या गावात व्हायचे. आमचे जे शिक्षक होते ते म्हणजे मी जसं आहे तसेच होते. प्रत्येक गोष्टीमध्ये ते आम्हाला जे काय मार्गदर्शन करायचे, प्रबोधन करायचे आणि त्याच्या सोबतीला मंदिरातली कथा कीर्तन आणि त्या काळात आमच्या गावात शाखा पण लागल्या. म्हणजे हे जे सगळं धार्मिक अधिष्ठान, राष्ट्रभक्ती. माझे वडील टेलर होते शिंपी खेडेगावात आणि आमच्या घरासमोर एक पाण्याचं घागर. लोक आली तर तिथे बसायची, पाणी प्यायची आणि निघून गेली. आमच्या घराच्या शेजारी शाळा होती. माझ्या वडिलांनी आणि काही मंडळींनी सुरू केली होती. शाळेच्या मुली आल्या की ते सगळ्या दुपारच्या नाश्त्याला जेवायला आमच्याच घरात असायचं. तर असं एक साधू, आजच्या भाषेमध्ये जो समरसता म्हणतात तशा प्रकारचं एक वातावरण आणि त्याच्यामध्ये मी वाढलो. आणि हे होत असताना चिंतन, मनन, भजन, कीर्तन या सगळ्या अवस्थेतून जेव्हा मी कॉलेजला पोहोचलो तेव्हा मी NCC मध्ये होतो आणि तेव्हा खऱ्या अर्थाने मला ही जाणीव झाली की आपण आपल्या देशासाठी काहीतरी करायला पाहिजे. आणि त्यातून मी पहिल्यांदा विचार केला की जे राष्ट्रभक्त मंडळी आहेत त्यांची माहिती घ्यायला पाहिजे. म्हणून अलिबागच्या डोंगरी वाचनालयात आणि आमच्या JSM कॉलेजच्या वाचनालयात बसायचं. असं करता करता तो एक पिंड तयार झाला. शाळेतले जे शिक्षकांच्या काही आठवणी असतील तर खूप आठवणी आहेत. म्हणजे कारण शिक्षक त्या भूमिकेत चालू शिकवायचे. भूमिकेत की एखादा धडा आहे तर हलवी मुलं लढायची. म्हणजे साधा एखादं लाडकी भावकी होती माझी वगैरे करताय मुली लढायच्या. त्याच्यानंतर अभिमन्यूची आम्हाला
तेव्हा ते कुठे गेला राधा सुद्धा तुझा लग्न वगैरे, तर त्या भूमिकेत जाऊन शिकवायचं ना इतिहास वगैरे, तर तो पक्का डोक्यामध्ये रुजलेला आहे. आणि हे आपण समाजाचं देणं लागतो आणि हे देणं फेडायला पाहिजे. आठवण सांगायला खूप होते. आता सर तुम्ही असं लिहिलंय की तुमचं घर वारकरी संप्रदाय, माझं घर वारकरी संप्रदायाचं, आम्ही वारकरी संप्रदायाचा आधार आचरण वारकरी असं परंपरेने नाही, पण संगती. आणि त्यामुळे संत साहित्याची तुम्हाला आवड लागली. पण मग संत साहित्य त्याच्या आधाराने त्याच्यानुसार पर्यावरण आणि मग त्याच्याशी सांगड घालून विज्ञानाच्या मदतीने तुम्ही व्यसनमुक्तीचं काम कसं काय केलं आणि त्याचबरोबर मनोवैज्ञानिक संत लेखमाला तुम्ही केली, तर या सगळ्या विषया मला जाणून घ्यायला आवडेल. म्हणजे संत साहित्य, ते व्यसनमुक्ती आणि हे मनोवैज्ञानिक लेखमाला हे नक्की काय आहे? सगळे संत हे मनोवैज्ञानिक म्हणजे शास्त्रज्ञ आहेत. त्यांच्या रचनांमध्ये तुम्हाला विज्ञानाचा धागा मिळतो. तुकोबारायांनी म्हटलंय आपल्याबद्दल, पुष्टित रसे जो जन्मला 9 महिने 9 दिवसाचा विटाळाचा गोळा. तेवढं सोपं आहे. माऊली कशी म्हणते, ओम नमोची आज्ञा, तुझं मूळ स्वरूप काय? जे वेदाने सांगितले, वेद प्रतिपाद्य. वेद काय सांगतात? त्रिगुण, पंचमहाभूत आणि सुरभी हे शाश्वत आहे. मग ब्रह्मांड कसं आहे? हे सुटत नाही. मग ते त्रिगुण म्हणजे उत्पत्ती, स्थिती, लय, कफ, पित्त, वात, ब्रह्मा विष्णू महेश, सत्व रजतम, स्वर्ग मृत्यू पाताळ, सगळीकडे त्रिगुण. भूमीचा कष पण NPK मध्ये मोजला जातो. तर हे सगळं चिंतन जे आहे, ईशावास्य एकदम सर्व, या चिंतन जगत सगळं प्रत्येक कणाकणामध्ये ईश्वर भरलेला आहे. हे जेव्हा चिंतन होतं त्यावेळेला तुम्ही बाजूला बसलेले आहात, तिकडे कोणी बसलेले, प्रत्येकजण ईश्वराचा अंश आहे, या दृष्टीने चिंतन सुरू झालं का मग ब्रह्मांडाचं वेग घेतलं. मग कसं आहे, आपण कोण आहोत हा प्रश्न जेव्हा मनाला विचारला जातो, समर्थांच्या भाषेत आपण कोणा निश्चय बोललेला असे, मी कोण आहे? अनंत कोटी ब्रह्मांड. त्या ब्रह्मांडामध्ये आपली ग्रहमाला एक सूर्य, असंख्य सूर्यांमधला आपला एक सूर्य, म्हणजे आपण किती सूक्ष्म राहू. तर त्या सूक्ष्मातून माझी सूर्यमालिका, त्याच्यातली पृथ्वी, त्या पृथ्वीमधले खंड, त्या खंडातला आशिया खंडातला एक भारत देश, आणि कुठंतरी गोव्याच्या कोपऱ्यात मी बसलोय, किती सूक्ष्म आहे. पण हा सूक्ष्म हा त्रिगुणाचा आहे आणि या त्रिगुणाचं मिळून ब्रह्मांड झालेला आहे. म्हणून पिंडी ते ब्रह्मांड. जो आपला मोक्षाचा अधिकार कोणाला मिळतो, येते आणि नाराजीला मिळतो, तर तेच तिथपर्यंत जातात. हा प्रवास आहे. हा प्रवास तुम्हाला संत वाङ्मयातूनच शिकायला, त्याच्या योग्य प्रयोग केलेले आहेत. आणि माझ्यावर जी कृपा झालेली आहे, कदाचित समर्थांच्या भाषेत बोलायचं तर रोकडा मोक्षाचा उदाहरण बोलवची नाही. कसं काय, तो बाजूला जे 2 फोटो आहेत ना, ती अभंग ज्ञानेश्वरी. मी दापोलीला सर्वेश्वर असताना या विषयावर ज्यांनी अभंग ज्ञानेश्वरीचं हे केलं, म्हणजे काय म्हणतात, आवृत्ती संपादन केली, अशा मंडळींबरोबर मी बसायचो आणि आमच्या चर्चा व्हायच्या. आणि त्यातून माझ्याकडे ते पॅकेज डेव्हलप झालं की संतांचं कुठलेही वचन त्यातील मनोवैज्ञानिक कसं आहे ते मी सिद्ध करू शकतो. आणि संतांच्या रचना, संतांच्या भाषेत रचना, म्हणून ते बाबासाहेब आंबेडकरांवरती मी 3,500 वेळा दिल्या आणि डॉक्टर केशवराव मेडगेवारांच्या 7,000 दिल्या. मी किती वेळा तुम्ही काही मला त्यांनी इमिजिएटली ते ट्रान्सफर करतो काव्यामध्ये, म्हणून तो कवी कालिदास पुरस्कार मला मिळाला.
तर हे संतांचे उपकार आहे. पण संतांच्या संगतीत तुम्हाला जायला चिंतन हे याच्यात महत्वाचं आहे. याचं चिंतन काय सांगितलं की ओम नमोची आज्ञा फक्त विचार करत बसा तर आयुष्य पूर्ण नाही, कारण हे शाश्वत आहे. आज्ञेची आता तुम्हाला एक गंमत सांगतो मी. गणपती जन्माचा आख्या विज्ञान आहे. गणपतीचा जन्म, पार्वतीचा मळ वगैरे हे काय आहे, याच्यावर विश्वास ठेवेल का कोण? मला उत्तर नाही. ह्या आख्यायिकेवर तुमचा विश्वास आहे का? मी म्हणतो ही आख्यायिका नाही, हे विज्ञान आहे. सांग. मी पुढे बोलतो लगेच. मला म्हणजे तुम्ही वेळ वाचला म्हणून. तुम्हाला काय वाटतं की पार्वतीच्या अंगाला एवढा न होता का? पाणी घ्यायचं. पण ते सत्य आहे. विज्ञान सांगतं आपल्याला की विश्वास ठेवणं जरा कठीण आहे. तो मनाचाच गोळा आहे. तो मनाचाच गोळा आहे. पण ओम नमोची आज्ञा ज्या क्षणी तो गर्भामध्ये स्थापन होतो त्या वेळेला त्या पार्वतीचा आदिमाया आदिशक्तीचा मळ बंद होतो. विटाळ बंद झाला, पुतळा तयार होतो 9 महिने 9 दिवस. एवढं सोपं आहे. हे चिंतन करावं सोपं आहे की नाही? मग तो गणपती म्हणजे गजानन तयार होतो. शंकर पार्वतीचा पुत्र, ब्रह्मा विष्णू महेशाचा गणाधिपती गणपती नव्हे, तो गजानन. आणि त्या गजाननाचं तोंड, त्याची सोनवी डावी विचारसरणी बहुश्रुत आहे, सूक्ष्म अवलोकन आहे की नाही? आणि तो उंदरावर स्वार. उंदीर मामा की जय कधी बोलू नका, कारण उंदीर म्हणजे आखू वाहन असं म्हटलं जातं. आखू म्हणजे माया. मायेवरती स्वार व्हायचंय आपण. जर तुम्हाला गजानन सिद्ध करायचं असेल तर षडविका आहे की नाही? माया, मोह, मद, मत्सर, दंभ, चुगली, दुरार, व्यसन हे मायेचे स्वरूप आहे. हे गुप्त असतात. ते प्रलोभन दाखवतात. आणि प्रलोभनाला तुम्ही बळे पडलात की तुम्हाला पश्चाताप होतो. जसं उंदीर चावल्यानंतर रक्ताची धार लागते आणि ती आग काय सहन होत नाही. उंदीराचं चावून माहिती कसं असतं? माहिती आहे का आपल्याला? उंदीर अशा जागेत चावतो जी तुमची शरीराची जागा कुजलेली असते. म्हणजे शेतकरी शेतात काम करतो तेव्हा त्याच्या बोटच पर्टिक्युलरली ही कुजतात आणि मग त्या कुजलेल्या भागावर तो फुंकर घालतो. माया तशीच असते की नाही? मायेत आपण अडकलो की जी आपल्याला स्वप्न पडतात आणि मग त्या वेळेला फुंकर घालताना आपल्याला स्वप्न पडतात. राजेश आई अशी ती स्वप्न पडतात. जसं आपण प्रलोभनाच्या मागे लागल्यानंतर स्वप्न बघतो की नाही? अशी लॉटरी लागेल, मला असं 100 एकर विकली जाईल आहे ना, किंवा एखाद्या मुलीच्या मागे लागतात तमाशामध्ये नाही का? हे गुप्त आहे. आणि मग त्याच्यात फसला की रक्ताची धार लागली त्याला पश्चाताप होतो. सर्वस्व ही माया आहे. तो उंदीर आहे तिथे. आणि आपल्याला यशस्वी व्हायचं असेल तर त्याचा लगाम आपल्याला वेगळं वाटतंय ना. दत्ताचा जन्म काय सांगतो? हे 3 त्रिगुण ब्रह्मा विष्णूमध्ये जेव्हा करप्ट पोझिशन मध्ये गेले, म्हणजे कुठली पोझिशन त्यांची? बायको कोणाची श्रेष्ठ, बरोबर बरोबर ना? मग ते भीक मागत गेले अनुशयच्या असं. मग ही स्टोरी आहे ना? असं मत केलं. तिने बोधाचं शिल्पण केलंय.
जसं गाणगापूरला जाऊन भिक्षा मागतात ती भिक्षा नाही, बोधाची भिक्षा मागायची असते. आपण काढली होत फिरत करतो तसं नाही, सगळी विडंबन आहे. मग ती बोध देते. आणि मग ते गीत आहे ना, तिन्ही देव ही झाली बाळे त्रैमूर्ती अवतार. कोणीही सद्भावनेने तुम्हाला ज्या वेळेला बोध देतो ते बोधाचं स्तनपान असतं. आणि तो बोध देतो तो सर्व उतरून देतो, लग्न होऊन नाही देत. ही जी सगळी रचना झालेल्या आहेत ना त्या विकृतीत जाऊन झालेल्या आहेत. सगळं उतरून देणं म्हणजे कपडे उतरून देणं नाही. आज ते सर तिथे बसले, माझ्या नवऱ्यासाठी त्यांनी किती परिश्रम केले. सगळे काम बाजूला टाकून सगळं सोडून, म्हणजे काय सगळं सोडून, लक्षात घ्या तुम्ही. आणि मग ती अनुसया म्हणजे जिला कोणत्याही प्रकारे असूया नाही अशा एखाद्या समुपदेशाकडे आपण गेल्यानंतर आपले रजोगुण, तमोगुण, सत्वगुण याचा इत्युलीप्रियम होतो. आणि मग त्रैमूर्ती अवतार मनोहर आपण चांगल्या मांडत घेतो. गोल्ड दत्त म्हणतात सोन्याला, दत्त रूपात येतो. दत्त जन्म आहे तो कसा समजवला आपलं. तो संतांची जी काही संपूर्ण ज्या काही एकच गोष्टी आहेत ना ह्या सगळ्या आपण अशा चिंतनातून सोडवायला पाहिजे. जेव्हा मला समजलं आकार तो ब्रह्म, कॉम्प्युटर युगामध्ये आहोत. एक जर बटन दाबलं की ब्रह्म्याने तुमच्याकडे यायलाच पाहिजे, शाश्वत सत्य आहे. आणि मी हे सिद्ध केलंय. ब्रह्म काय करतो, उत्पत्ती करतो, प्रत्येक बिंदूला चेतना देतो. तुम्ही फक्त मूलाधारात जायचं, कारण मूलाधारात येतो ते नित्यम गणपती. या तिघांचा रचयिता गणपती, त्याची परमिशन. मूलाधारात जा आणि फक्त तमाम ब्रह्म आवाज आहे करत गेला त्या शरीराचे प्रत्येक बिंदू उत्तेजित होऊन जातो. त्याची माझी ब्रेन आणि बॉडी त्याला तसे आसने उपचार